आणि आज आहे मुंबई देवी आगमन सोहळा। हाँ लय कडक ऊन एकदम कडक ऊन। बिग फॅन बाय बिग फॅन। एकदम मस्त मानवंदने दिली। बघतो की नाही आपले व्हिडिओ। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच S3 ब्लॉग्समध्ये। तर आज तारीख 29 सप्टेंबर आणि आज आहे मुंबई देवी आगमन सोहळा। त्यासाठी सध्या तर मी आलोय परेल वर्कशॉप जवळच। तर इकडूनच आपले जे पण मानाचे देवी असतील तर त्यांचा आगमन सोहळा असेल, त्यांचं आगमन होईल। तर बस आता जाऊ। आता वेळ तर झाली आहे, तसे 1:30 वाजायला आलेले आहेत। ॲक्च्युली सकाळी 11चा टायमिंग होता, पण मला पण यायला उशीर झाला आणि देवी आगमन सोहळा पण थोडा उशीरच सुरू होणार आहे। तर बस लकीली आता एक पण आगमन सोहळा माझा मिस नाही झालेला आहे। जातो जस्ट परेल वर्कशॉप समोर आणि त्याच्यानंतर आपला जो पण काही सोहळा असेल तो आपल्याला नक्की दाखवतो। ठीक आहे, हे बघा जस्ट एकदा कॅमेरा फिरून दाखवतो आपल्याला परेल वर्कशॉप समोर। इकडे पण आपले जेवढे पण आपलं भाईबंधू सगळे जमा झालेले आहेत देवीच्या आगमन सोहळ्यासाठी। ठीक आहे, बस समजा आता 15-20 मिनिटांमध्येच आपला आगमन सोहळा सुरू होईल, तर तो आपल्याला दाखवतो। सध्या तर मला भांडूपची आई तर याचा प्रभाव दिसतो इकडून। तर समजा 5 मिनिटांमध्ये देवी निघेल। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, नक्की ब्लॉग बघा। जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा। नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला जाऊ, आपण रोड क्रॉस करून आता डायरेक्ट वर्कशॉप समोरच जाऊ। ठीक आहे, हे बघा या बाजूला फुल गर्दी फुल। हे डिस्प्ले सेटअप पण दिसतोय। मुंबईची माऊलीचं आगमन वाटतं। LED पण लावलं आहे वेळेस। आता तुम्हाला भक्तांची गर्दी दाखवतो, कॅमेरा जरा वरती करून। ठीक है भाई, सब्सक्राइब करो। ठीक है, चलो सही है भाई। बस मित्रांनो बघा, अजून एक देवी निघते आता। जसं एका देवीचं आगमन चालू आहे, भांडूपची आई आहे वाटतं। ठीक आहे, तर समजा 2च मिनिटात आता आगमन सोहळा सुरू होईल। चला मित्रांनो, मग ह्या वर्षीचा पहिला आगमन सोहळा आपण आता अनुभवू। भांडूपची आईच हे बघा मित्रांनो, 2च मिनिटात ना मुंबईची माऊली तर याचा मला आगमन सोहळा सुरू होईल। फुल सेटअप रेडी आहे। ह्या बाईक साईडला पण बघा पुन्हा LED LCD लावला आहे या बाजूला आणि इकडे बघा मस्त पडदा लावला आहे। जस्ट मुंबईची माऊली आली की आता पडदा ड्रॉप होईल आपला। 3, 2, 1 मुंबईच्या माऊलीचा
भाई तुमने गलत किया। 1 2 गद्दार है तुम लोग सब। क्या कसे घर पे आए नहीं मेरे भाई गणपति ने। मैं नहीं बात करूँगा नेक्स्ट टाइम भाई पक्का आते ब्लॉग चालू है। ओके वो कॅमेरा देखील ऍक्टिंग करताय नमस्कार गणेश भाई नमस्कार। काय बोलतो भाई झालं का मग बाकी शूट झालं शूट झालं व्यवस्थित झालं ना कुठं होता मग खाली जातं वरती। अच्छा चला मित्रांनो मग आतापर्यंत आपण 2 देवींचा आगमन सोहळा अनुभवला ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपला भांडूपची आई आणि आता आपण पाहिली मुंबईची माऊली ठीक आहे आता याच्यानंतर बघू आता तिसरा आगमन सोहळा कोणत्या देवीचा असेल ठीक आहे शक्यतो आपण आता गणसंकुलात जाऊ कारण तिकडून आता खेतवाडीची आई पण आता जस्ट निघणारच आहे जस्ट मित्रांनी सांगितलं ना मला तर बस आम्ही आता जाऊ गणसंकुलकडे आपला भाई मिळाला पीपीएल जस्ट मुंबईची जगदंबाच्या समोरच मिळाला काय बोलतो भाई किधर आहे कुठे आहे कुर्ल्यातच तुमचे आशीर्वाद लेट आला जरा आज लेट आला बाय द वे तुम्ही जे कोण व्हिडिओ बघतायत ना मी सर्वांना एक विनंती करतो याच्या व्हिडिओवरती नक्की कमेंट करा मित्रा केस कापरे अरे भाई हा सीझन जाऊ दे नवरात्री नंतर नक्की कापतो ठीक आहे म्हणजे माणूस एवढा बिझी आहे कुठे जे ऑक्टोबर राहिलाय फक्त 31 दिवस नाही तर 9 नोव्हेंबर चालू होईल नमस्कार रवी दादा नमस्कार काय बोलतो मग मजेत आता सध्या मजेत नाहीये ऊन भरपूर आहे। हा लय कडक ऊन एकदम कडक ऊन काय कोल्ड्रिंक घेणार आहे की कोल्ड्रिंक आहे आपल्याकडे अरे घेतला मस्त आपली पूर्ण युट्यूब फॅमिली रविबाई इकडं सचिन गावडे आणि इकडं आपले पीपीएल और इकडे आपल्यावर एक खतरा मुंबईचं आकर्षण आणि हे बघा मित्रांनो अशा प्रकारे एसटीचे पूर्ण दुकान घेऊन फिरतोय यस भाई क्या बोलते बहुत बढ़िया मुंबईची माऊली केली ना हाँ मुंबईची माऊली केली तेव्हा मित्रांनो आता 7 रस्त्याची माऊली आपल्यासमोर ठीक आहे 7व्या माऊलीचं मला आगमन सोहळा सुरू झालेला आहे चला मित्रांनो आता आपल्या 7 रस्त्याच्या माऊलीचं पण दर्शन झालं आपलं आता आपण इकडून पुढे निघू डायरेक्ट गणसंकुल जवळ ठीक आहे कारण तिकडून निघते आता खेतवाडीची आई जस्ट गणसंकुल समोर पोहोचलोय मी आणि जस्ट गणसंकुलमधनंच आता आपलं जी खेतवाडीची आई आहे तर तिचं आगमन सोहळा सुरू होतोय बस जातो आता पटकन जाऊन तिकडे जॉईन करतोय बघा जस्ट आपल्याला दिसत असेल तर समोरच आहे बघा देवी
काय मित्र काय बोलतो? हा लय टाइम नंतर परत भेट झाली. हा काय कशी मूर्ती कशी वाटली? एकदम जब्बर एकदम. आपले भाई लोक भेटले. काय मग नमस्कार भाई, काय बोलणार? हा काय आज वादन नाही मग नेक्स्ट कधी वादन आपलं? नेक्स्ट माझं 1 तारखेला. 1 तारखेला काय? 1 तारखेला कुठे कुर्ल्याला? हा कुर्ल्याला आपल्या एरियामध्ये. अच्छा. आई दुर्गेश्वरी. आई दुर्गेश्वरी ना, ठीक आहे. मला करा इंस्टाला टॅग करा, मी पण शेअर करेल. ठीक आहे. आपल्या कुर्ल्याला एरिया. कुर्ल्याची. चला ठीक आहे मग. चल भाई भेटू मग. चल भाई. ओके भाई. अजून एक देवी समोर दिसते आपल्याला. ठीक आहे. अंधेरीची माऊली ना? हा अंधेरीची माऊली. गेल्या वर्षी पण म्हणजे चलचित्रामध्ये मूर्ती होती. या वर्षी पण खूप सुंदर मूर्ती आहे. चला ठीक आहे. आता कॅमेरा फिरवताना आपल्याला पण दाखवतो. बघा या बाजूलाच आहे. अरे भाई बिग फॅन भाई, बिग फॅन. अरे भाई बिग फॅन भाई, बिग फॅन. हे बघा एकदम सुंदर मूर्ती आहे. पूर्ण चलचित्र बघा. खाली कमळ पण फिरतोय आणि वरती घुबड पण फिरतोय बघा. आणि मागं चक्र पण फिरतोय. सुंदर एकदम सुंदर. गोविंदा पथक ठरला होता ते. ठीक आहे. मानवंदना देतात ते आपल्या अंधेरीच्या माऊलीला. खतरनाक आहे. वरती थार लावून फिरतात पण गोल. जब्बर. चला मित्रांनो एकदम मस्त एकदम मानवंदना दिली. बघितली आपण असेल गोविंदा पथकांनी. हे बघा मित्रांनो या बाजूला आपली अंधेरीची आई भवानी. मस्त एकदम सुंदर मूर्ती आहे. माझ्या ते ब्लॉग मध्ये बघ छत्रपती शिवाजी मधलेला आगमनाचा. अच्छा ओळखलं काय? बघतो की ना मग आपले व्हिडिओ? बघतो ना, ठीक आहे. बघ मग हा पण आला व्हिडिओ बघ. ठीक आहे चल बाय. हा बाय. चला अजून एक देवीचं आगमन होत आहे. मुंबई वाईब्स कुठल्या देवीचं आगमन आहे? आम्हाला पण नाव माहित नाही. जेव्हा बाहेर येणार जेव्हा पडदा पडणार तेव्हाच झाले का? विक्रोलीची अंबे माताचं आगमन आहे. अच्छा विक्रोलीची अंबे माता. हो. अच्छा हा मुलगा बोलतोय आम्हाला कुठलं आगमन कुठलं आहे? विक्रोलीची अंबे माता.
चला ठीक आहे, बस आता समोर पडदा आहे बघा, पडदा पडला की आपल्याला डायरेक्ट दिसेल. विक्रोळीची अंबे माता बरोबर. जरा एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. लस्सी घेतली आपली तीच गणेश गल्लीजवळची फेमस लस्सी. ही थोडासा लस्सी घेतो आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग एंड करतो. चला मित्रांनो, मग आजचा ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर आज आपण पाहिले मुंबईतील जे पण मानाचे देवी आगमन होते तर ते आपल्याला अनुभवायला मिळाले. मस्त धमाल आली. तर ते सकाळी म्हणजे जेव्हा पहिलं तर मी इकडे गेलेलो परेल वर्कशॉपजवळ आणि त्याच्यानंतर मी गणसंकुलकडे आलो होतो. तर तिकडे खेतोडीच्या आईचा आगमन सोहळा आपण अनुभवला. मस्त एकदम म्हणजे सुंदर मूर्ती. आजच्या आगमनातली पण सर्वात बेस्ट मूर्ती जी वाटली ना, म्हणजे सर्व मूर्ती एकदम मस्तच होत्या, सुंदरच होत्या. पण त्याच्यामध्ये सर्वात उंच जी मूर्ती आहे महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती तर ती आपली खेतवाडीची आई आहे. आणि ती पण ह्यावेळी वेगळ्या रूपामध्ये बघायला मिळाली आपल्याला. सिंहावरती विराजमान होती मूर्ती. बघू आता जर आपलं नवरात्रीमध्ये पण जर आपल्याला मंडळामध्ये जाऊन मंडपामध्ये जाऊन जर देवीचं दर्शन करता आलं तर तेव्हा पण आपण नक्की दर्शन करू. आता वेळ पण झाली आहे, लगभग 5 वाजायला आलेले आहेत. तर म्हटलं आता व्लॉग एंड करतो आणि बाकी काय असेल तर घरी जाऊन थोडं एडिट करतो. आणि बाकी आपल्या चॅनलला तर मी सेपरेट व्हिडिओ पण टाकलेले आहेत जेवढे जमले मला तेवढ्या, आणि काही रील्स पण टाकल्या आहेत इन्स्टाला आणि यूट्यूबला पण. तर त्या पण नक्की चेक करा. पुढे जमलं तर 2 तारखेला आगमन असेल, अजून एक महाआगमन असेल. तर जमलं तर तेव्हा भेटू, नाहीतर मग डायरेक्ट आपण नवरात्रीमध्ये देवी दर्शनासाठी भेटू. बस मित्रांनो, आता हा व्लॉग इकडेच एंड करतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत गुड बाय.